बुद्ध बाबासाहेब याच्या विचारांना ज्यांनी खरोखर वाहून घेण्यासाठी कटिबद्धता केलेली आहे, 10 शिलांची ब्रह्मचारी म्हणून दीक्षा घेऊन ज्यांनी शरणगमनासाठी प्रयत्न करून तुम्ही आलेले आहेत असे हनुमादित्य आहेत. त्यांच्यामध्ये अनेक चांगले गुण आहेत. त्यामधला दानशूर हा एक गुण मला त्यांचं सांगण्यासाठी मला खरोखर आनंद वाटतो आहे की जेव्हापासून म्हणजे मित्र असल्यापासून आमची मैत्री आहे आणि ब्रह्मचारी झाल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी, सातारा जिल्ह्यामध्ये संघाची निर्मिती करण्यासाठी जवळपास 2017-12 ला आमची मीटिंग बुद्धगया येथे झाली होती. आणि या बुद्धगयेच्या मीटिंगमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास 25 ते 30 धम्मचारी बुद्धगयेच्या मीटिंगमध्ये आम्ही एकत्र बसून पश्चिम महाराष्ट्राच्या कार्याचा विचार विनिमय करत होतो. आणि तेव्हापासून सांगली केंद्र निर्माण झालं, त्यानंतर सातारा केंद्र निर्माण झालं आणि या सगळ्यामध्ये हनुमादित्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. खरोखर त्यांच्यामध्ये दानाची भावना खूप आहे मोठी. ते रस्त्यामध्ये सामील झाल्यापासून कुठल्याही प्रकारचा प्रवास खर्च घेत नाहीत. आता जर ते मुंबईवरून आले तरी ते प्रवास खर्च घेत नाहीत. अनेक मीटिंग वेगवेगळ्या ठिकाणी नागपूरला असतात, नांदेडला असतात. तर आपलं केंद्र हे नवीन आहे आणि हे केंद्र आपण सुरू करत आहोत आणि त्यामुळे आर्थिकदृष्ट्या आपलं केंद्र एवढं सक्षम नसल्यामुळे ते कसल्याही प्रकारचा प्रवास खर्च किंवा कसल्या प्रकारचं दान आपल्याकडून स्वीकारत नाही. तर तेच आपल्यासाठी काय करत असतात, दान करत असतात. या शिबिराला सुद्धा त्यांनी 2000 रुपये दान देऊन धर्मकार्याला गती देण्याचं काम केलेलं आहे. तेव्हा हनुमादित्यांच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु आपल्या वेळेअभावी काही गोष्टी न सांगता आपण एक लक्षामध्ये सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की हनुमादित्य हे सातारा जिल्ह्याचे मित्र संघटक आहेत आणि मित्र संघटक म्हणून त्यांनी जबाबदारी गेल्या 4 वर्षामध्ये पार पाडत आहेत. तेव्हा प्रत्यक्ष आपण त्यांना भेटू शकता, त्यांच्याशी बोलू शकता. तुम्हाला काय वाटत असेल तर त्यांचा फोन नंबर घेऊन त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद करू शकता. शेती दिनानिमित्त आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करतो. ब्रह्मचारी हनुमान स्त्री पुरुष आणि आपल्या केंद्राचे अध्यक्ष चेअरमन आदरणीय ब्रह्मचारी संघटक हे उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सर्वांना आधी शुभेच्छा देतो. आधी शुभेच्छा द्यायच्या की आता नुकतीच आपली पुनर्निशीची कार्तिक पौर्णिमा झाली. त्या कार्तिक पौर्णिमेची सर्वांना शुभेच्छा द्यायची. आता आपण पुनर्निश्चिती म्हणजे काय आणि पुनर्निश्चित आपण का करतो हा भाग आपल्याला समजण्यासाठी मी काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की आपण शांततेने ऐका अशी विनंती करतो. पुनर्निश्चिती म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे. काय म्हटले? पुनर्निश्चिती म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे, रोजच्या रोज ध्यान करणे, आपण संघाप्रती कटिबद्ध राहणे, संघाप्रती आपली स्पष्टता आहे का, संघाप्रती आपली कटिबद्धता आहे का हे पाहणे. पुनर्निश्चिती हा शब्द बौद्ध धर्मातील पाली भाषेमधून संकल्पनाशी संबंधित आहे. हा शब्द पुनर्निश्चिती किंवा पुनर्वाद यासारख्या संकल्पनेतून निर्माण झालेला आहे. तो मराठीत रूपांतर असू शकतो. याचा अर्थ पुनर् म्हणजे पुन्हा म्हणजे पुन्हा. निश्चितीची पुनर्निश्चय निर्णय ठरवते. निश्चय म्हणजेच पुनर्निश्चिती. सर्वसाधारण अर्थ होतो. पुन्हा निश्चय करणे म्हणजे पुन्हा ठरवणे किंवा पुन्हा स्वीकार करणे असा त्याचा बाहेर येतात. आणि
वेळ असते म्हणून ते समुद्राकडे जातात. समुद्राच्या किनाऱ्याला जातात. तर समुद्राच्या किनारे एक नाव असते, होडी असते, ती त्यांना दिसते. त्याच्यानंतर होडीमध्ये बसतात आणि होडीमध्ये ते जे का वलवाचं असतं ना, ते वलवत राहतात. त्यांना ते जास्त प्रमाणात वलवत असल्यामुळे त्यांना वाटतं आपली होडी मला वेगळंच चालली. सकाळी पहाटे 4 वाजता उठतात, पाहतात तर ती होडी जागच असते. कारण का होडी जागा राहिली, त्या होडीचा दोर त्यांनी सोडला आणि ते बोलवते. तर तसं आपलं होतं का म्हणून काय म्हणतात, आपलं तसं होतं का म्हणे, आपण त्याप्रमाणे वागता का म्हणे. म्हणजे आपण आपली जी सगळं स्मृती आहे ती जागी राहिली पाहिजे, स्मृती आपण ठेवली पाहिजे, हे त्याला सांगायचं. कारण होडी मानलं 2 तास पडल्यामुळे तिथे राहतो. म्हणून म्हणत्या संघाचे म्हणतात आपली वाटचाल सांप्रदायिक काय तर नाही ना, हे पाहिलं पाहिजे. मग आपण अशा अर्थाने आपले जीवन जगत आहोत का, सांप्रदायिक रीतीने आपण जीवन जगतो का. सांप्रदायिक आपल्याला सगळं करतो, सांप्रदायिक जीवन कसं आहे हा मोबाईल तशी परिस्थिती, तसं आपलं जीवन आहे का. म्हणून म्हणते काय म्हणतात, आपले जीवन हे त्याच्या प्रकारे नसायला पाहिजे आणि आपला समतोल असला पाहिजे. मानवी समाज भावनिक आहे, पंचधर्मी विद्या मार्फत समतोलाने मार्गक्रमण करणे आहे. प्रत्येक जण शरणगमन करीत असताना आपल्या क्षमतेने वाटचाल करीत असतो. आपले शरणगमन सांप्रदायिक रीतीने होता का बरं. आणि आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुनर्निश्चिती कार्तिक पौर्णिमेलाच का होतं, की त्याच वेळेला आपण का करतो. त्याचं कारण काय आहे की प्रकारे भगवान बुद्धाला 4 लाख ज्ञान प्राप्ती झाली आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे वर्षावर घेतला होता. हा आश्विन पौर्णिमा मला वाटतं अगदीच म्हणजे वर्षाचा असतो आणि आश्विन पौर्णिमेला तो समाप्त होतो. पावसाळा सुरू होतो तेव्हा ते समाप्त होतो. आणि कार्तिक पौर्णिमेला त्यांनी का पुनर्निश्चिती केली, कारण त्याला सगळे त्यांचा दुःखसंघ एकत्र असतो आणि त्याला भगवान बुद्ध त्यांना सातत्याने पौर्णिमेपर्यंत ते थांबतात आणि तिथे त्यांना ते उपदेश करतात की आता तुम्ही 10 दिशेला जा, एकट्याने जायचं, दोघांनी जायचं नाही, एकट्याने जायचं. आपल्या नामाचा प्रचार करा आणि प्रचार करत असताना कुठल्याही प्रकारचा आपण जरा काय म्हणतात शिलापण वागलं पाहिजे, पंचशिलाचं पालन केलं पाहिजे आणि विकृसन म्हणजे आचाराचं पालन करतात. पण त्याच्यामध्ये तुम्ही भंग करता का म्हणून असं त्यांना उद्देश करतात आणि त्याच दिवसात आणि ती पुनर्निश्चिती त्या परंपरेपासून सुरू होते. भगवान बुद्धांनी ही परंपरा सुरू केली. ही संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये या पौर्णिमेला ही पुनर्निश्चिती केली जाते आणि त्या भगवंताच्या काळात त्यांनी सुरू केले की आपण सातत्याने आपण करत आहोत. हे अशा प्रकारे ही पुनर्निश्चिती आहे. ही पुनर्निश्चिती आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे आणि सर्वांना माहिती आहे. फक्त एवढंच माहीत नव्हतं की का केली जाते. ही भगवान बुद्धांनी सुरू केली म्हणून ती केली जाते. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही विचारा आपण 3 घोषणा केलेल्या सर्वांना माहिती आहे. 4 आपण हे आहेत आपले म्हणजे 4 काय म्हणतात 4 प्रतिज्ञा आहेत ते आपल्याला माहिती आहे. त्या आपण का करतो की आपल्या जीवनामध्ये विकास झाला पाहिजे. आपण कुठे वाईट मार्गाला जाता का पाहिजे या 4 गोष्टी करतो आणि ती गोष्ट आपल्याला माहिती आहे की बौद्ध आहे, ध्यान केलं आणि ध्यान केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जात संघाची जागा अशा प्रकारे जे गोष्ट आहे ते का केले की आपल्या जीवनामध्ये आपण कुठले वाट मार्गाला जाऊ नये यासाठी भगवंतांनी आपल्याला पद्धतीने दिलेले त्याला काय म्हणतात आपल्याला चांगल्या मार्गाला जाण्यासाठी मार्ग दाखवले आणि म्हणून भक्तीने सुद्धा ही परंपरा आपल्यामध्ये सुरू करून आपल्याला ती दिलेली आहे. म्हणून भक्त्यांच्या पावलात पाऊल ठेवून आपण पुढे चालतो. भक्तीने जो मार्ग दाखवला त्या मार्गाला आपण चालण्याचा प्रयत्न करायचा. कुठेतरी आपले घसरण होत असेल पण
आपण मात करायला. आणि विशेषतः म्हणजे मित्रांनो, एकमेकाची एकोप्याने राहिली पाहिजे, एकजुटीनं राहिली पाहिजे. आपल्यामध्ये भारतीय परंपरा अशी आहे की आपल्यामध्ये जास्तीत जास्त त्याला काय म्हणतात, एकमेकांमध्ये टीका टिप्पणी करणे, एकमेकांचा द्वेष करणे, एकमेकाला नाव ठेवणे, ह्या जी गोष्टी आपण परंपरेला आल्या. पण बाबासाहेब काय म्हटलं, ते 500 वर्ष गेले तरी आपण त्या संकल्पने जनतेने आपल्याला त्यासाठी मार्ग दाखवला म्हणून आपण त्या मार्गाने वागतोय. आता जे भौतिक जीवनात जगत आहे त्यांची ती परिस्थिती. ते काय म्हणतात, आम्ही बाबासाहेबांना भगवान बुद्धाला हे करतो आणि तिकडे देवालाही करतो. म्हणजे दोन्ही मार्गावर आम्ही दोन्ही चालवतो. पण भगवान बाबासाहेब त्या जो मार्ग दिला तो बनतेने आपल्याला दिला. त्या असल्यानंतर दिल्यानंतर आपण बनतेच्या मार्गाने बाबासाहेबांच्या मार्गाने आपण चाललो असतो. आणि म्हणून सगळ्या मित्रांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे, सगळीकडे राहिलं पाहिजे. न एकमेकांचा द्वेष करता कामा नये. एखादा चुकला तर आपण एकमेकाला त्याची पाठिंबा केली पाहिजे, एकमेकाला मदत केली पाहिजे. एवढंच मी सांगून जास्त मी आता इथेच थांबतो. माझ्याकडून मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण आपण त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्या अशी मी विनंती करतो. दुसरी गोष्ट, आज मला मी असं ठरवलं होतं की मी इंद्रायणी पकडून 9 वाजता पुण्यात येईल आणि पुण्यात मला 1-2 तासात ते बसने मी पूर्ण व्यवस्थित जाईल आणि 11 वाजता पोहोचेल अशी माझी इच्छा होती. आणि मला असं वाटलं होतं पुण्यात आणि इंद्रायणी राईट टाईम आलं, 9:05 बरोबर आलं. ही बस आहे 9:30 पाणी झालं तिथं तिने टाईम केला. सांगण्यात तात्पर्य घे याच्या पुढे आता मला हा एक अनुभव आला. यापुढे मी वेळेवर येण्याचा का प्रयत्न करतो. मी आदल्या दिवशी निघेन आणि नंतर मी वेळेवर येऊ शकेन ही मी तुम्हाला ग्वाही देतो. जय. आणि विशेषतः आपले दोन्ही मित्र मिलिंद गाबडे हे मंको जाणे शिबिर करून आले तर त्यांचे मी स्वागत करतो. सर्वांना आपण त्यांच्या टाळाला स्वागत करतो. मंको जाणे खूप चांगला अभ्यास आहे आणि हा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. मला आपल्या मन किती वाईट आहे ते चांगलं आहे ते आपल्याला शिकवलं जातं. त्याने तो चांगला शिबिर केलेलं आहे आणि सर्वांनी शिबिरं करा. समजलं. आता तुम्हाला आणखी एक अशी म्हणजे की ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांना हे मिळणार आहे, मानधन मिळणार आहे. ते आम्हाला तुम्ही सांगा. पण त्याच्यासाठी ज्ञानसर आपल्या विभागाचे गुंतवणूक आहे ते आपल्याला आपण जेव्हा ज्यांची नावं देऊ तर त्यांची ते सगळं चौकशी करून जाते. तर ते सुद्धा आधी आता शिबिर करायला कोणाला हरकत नाही ज्यांची कोणी नाव असेल. पण ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांनीच करा असं मला त्यांना जास्त गैरफायदा करून खूप खूप धन्यवाद. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे. खरं पुनर्निश्चिती यासाठीच करायची आहे की शरणगमनाच्या मार्गावर वाटचाल करत असताना आपल्यामधील जे परस्परातील जे संबंध आहेत हे परस्परातील संबंध हे चांगले करण्यासाठीच आपण सातत्याने एकत्र यायचं. कारण आपण एकत्र आल्यानंतर पूजा केलेली आहे, ध्यान केलेले आहे, बाबासाहेबांचे विचार आपण ऐकलेले आहेत, भंतेंचे विचार आपण ऐकत असतो. तर हे सगळे विचार कशासाठी आहेत तर आपल्या प्रगतीसाठी आहे. म्हणजे भौतिक जीवनामधून आपण आध्यात्मिक जीवनाकडे वाटचाल करत आहोत आणि ही वाटचाल करत असताना मग आपलं काय कर्तव्य आहे, आपण काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून अनुमतीत त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आपण सातत्याने वर्गाला आलं पाहिजे, सातत्याने शिबिराला गेलं पाहिजे, सातत्याने अभ्यास केला पाहिजे, नियमित ध्यान केलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर केल्या तर या माध्यमातून आपलं काय होणार आहे की शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या खुराकाचा उपयोग होणार आहे. आणि म्हणून धम्ममित्रांची फार मोठी जबाबदारी आहे